बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतातील नियंत्रण रेषेजवळील रहिवासी भागाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। उधमपूर येथेही काल रात्री पाकिस्ताननं ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला। आज सकाळी उधमपूर येथे भारतानं पाडलेल्या पाकिस्तानच्या ड्रोनचे अवशेष आढळून आले आहेत। पाकिस्तानच्या ड्रोनचे अवशेष या ठिकाणी आढळलेले आहेत, त्याची आता तपासणी केली जाणार आहे। भारतानं पाकिस्तानचे ड्रोन या ठिकाणी पाडलेले आहेत, हाणून पाडलेले आहेत आणि आता पाकिस्तान घाबरलाय। उधमपूर भागामध्ये या ड्रोनचे अवशेष आढळले आहेत। सुबह करीबन कोई 6:10 पे एक धमाका हुआ, तो उस वक्त हम जब बाहर निकले देखा धमाका हुआ तो डर बहुत लगा। जब आसपास आए देखा तो यहाँ पेड़ वेड़ों का भी कुछ थोड़ा बहुत नुकसान हो गया था। फिर सिक्योरिटी फोर्स आई, उनको इन्फॉर्म किया गया, उन्होंने चेक किया, देख लिया। और अभी भी हमें कोई ये नहीं, थोड़ा डर तो लग रही है क्योंकि बच्चे भी हैं, माल मवेशी भी है, अंदर बाहर जाना है। चलो अब जो भी होगा वो देखा जाए। हम अपने मुल्क के साथ हैं, हम अपनी सिक्योरिटी फोर्स के साथ हैं, जैसे वो चाहें जो करें देखा जाएगा, उसमें कोई हमें चक्कर नहीं। तो बस यही है कि डर वर है थोड़ा बहुत। उधमपुर डिस्ट्रिक्ट के अंदर एक धमाका हुआ है जिससे सभी लोग डरे हुए हैं और क्या नाम है पेड़ वगैरह। आपण ही दृश्य पाहतोय अमृतसर मधील। या ठिकाणी सुद्धा भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या ड्रोनचे काही अवशेष, काही ठिकाणांचं नुकसान, घरांचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। सध्या या ठिकाणी ज्या ठिकाणी स्फोटांचे आवाज आले त्या ठिकाणी आता भीतीचं वातावरण, स्थानिकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। पाकिस्तानला भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर आता या पाकिस्तानच्या ज्या पाडलेल्या ड्रोनचे अवशेष या ठिकाणी आता सापडलेले आहेत। काही ठिकाणी घरांचं नुकसान झालंय, स्थानिकांच्या तर गाड्यांचं नुकसान झालंय। आपण ही दृश्य पाहतोय, काही अवशेष आता या ठिकाणी पोलिसांना सापडतायत। पोलिसांकडून आता सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। अमृतसरमधील आपण हे दृश्य पाहतोय, पाकड्यांकडून अमृतसरमध्ये सुद्धा ड्रोन हल्ल्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात येत होता, तो जो भारताने आता हाणून पाडलेला आहे आणि आता त्याचे अवशेष या ठिकाणी सापडले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।